हॅलो नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती डेली ब्लॉग आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजची सकाळची घाई गडबड चालली होती, तर डबे बनवायचं स्वयंपाकाचं काम चाललं होतं. म्हणजे आता स्वयंपाकच असतो सगळ्यांच्या घरी, सकाळचं मॉर्निंग रुटीन हे माझं असतं. आता काय काय असतं मॉर्निंग रुटीन, आता हे तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, काही वेगळं काही दाखवायची गरज नाही. पण एक दोन ताईंची ना नेहमीच कमेंट आली होती, बऱ्याच वेळा आली होती, ताई तुमचं डेली रुटीन दाखवा, तुम्ही कामाचं घर कसं मॅनेज करता ते दाखवा. पण काय होतं, जे दिवसभराचा ब्लॉग काही शूट करणं होत नाही. इतकं शूट करायला म्हणजे कामं पण खूप वेगळे असतात, म्हणजे कामं असतात, प्लस त्यामध्ये आपल्याला एवढं सगळं शूट करायचं, हे सगळं खूप असतं. इतके कामं असतात की दिवस माझा कसा जातो निघून मला खरंच कळत नाही. कुठे उजळतून कुठं मावळतं ते सुद्धा समजत नाही. एक झालं की कामं लगातार सुरू असतात, त्यासाठी मग वेळही मिळत नाही एवढं शूट करायला. पण जितकं होईल तितकं मी शक्य होईल तेवढं आत्ता इथून पुढचं मी तुम्हाला सगळं शेअर करत जाईल. माझं जे काय डेली रुटीन असतं, मी कसं काम करते, कशा पद्धतीने करते, इतर सगळ्याच गोष्टी मी तुम्हाला शेअर करत जाईल, ठीक आहे. तर माझा सकाळचा स्वयंपाक तर झालेला होता, पण आहोंनी आज सकाळी सकाळी मस्त असं बाजारातून छान असं भाजीला घेऊन आलेले होते. म्हणजे भरपूर सारे ताज्या ताज्या भाज्या घेऊन आले होते. आणि शुक्रवार असल्यामुळं लवकर बाजार भरतो आणि बस शुक्रवारचा बाजार असतो. तसं तर रोजच भाजीला मिळतं, पण शुक्रवारी आणि मंगळवारी हे भाजीला रविवारी पण मिळतं. छान असं भाजीला मिळतं, पण सगळ्यात जास्त शुक्रवारी खूप जास्त ताज्या ताज्या भाज्या मिळतात. तर मग त्यांनी सकाळी सकाळीच भाजीला घेऊन आले होते आणि मग त्यांना कामावरती जायचं असतं म्हणून ते सकाळीच लवकर आणून देतात भाजीला. तर भाज्या इतक्या छान होत्या, तेच मी तुम्हाला सांगत होते. पण त्यानंतर मी आवाज कमी केला आणि व्हॉईस आवाज दिला, म्हणजे आवाज मेन कमी केला आणि व्हॉईस आवाज दिला. कारण काय झालं, विशालनी ना व्हिडिओच व्यवस्थित घेतला नाही. तर बघू शकता तुम्ही, इतका हलवला ना त्याने व्हिडिओ. तर तो व्हिडिओ शूट करत होता आणि मी भाज्यांबद्दल तुम्हाला सांगत होते. कारण पालक भाजी, कोथिंबीर ती इतकी फ्रेश आणि इतकी ताजी ताजी होती ना की असं वाटत होतं लगेच बनवावी खावी. पण मी सकाळचा स्वयंपाक बनवलेला होता, त्याच्यामुळे म्हटलं आता वेगळी काही परत भाजी नाही बनवत बसत, कारण दिवसभराची पण भरपूर सारे कामं असतात. मग लवकर आवरायचं असतं, ब्लाऊज शिवायला बसायचं असतं त्याच्यामुळं. आणि त्यांनी ना आता कैऱ्या पण आणल्या होत्या ना, आता कैऱ्याचं सीझन पण संपत आलं आणि ह्या कैऱ्यांना पाड लागलेला होता. तर पिवळी चुटूक कैरी निघली होती कापल्याच्या नंतर, मी तुम्हाला कालच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं. आता काही शॉर्ट असतात, पण मी तुम्हाला मोठ्या व्हिडिओमधून शॉर्ट बनवत नाही, हे लक्षात ठेवायचं. कारण शॉर्टमध्ये वेगळं असतं काहीतरी दाखवलेलं आणि मोठ्या व्हिडिओमध्ये पण थोडंसं वेगळं असतं, सेम नसतं. त्याच्यामुळं मग काय एवढं मी दोन्ही पण सेम व्हिडिओ बनवत नाही. मिनी व्लॉग आपला स्पेशल व्लॉग असतो आणि जो मोठा व्लॉग असतो तो पण असतो स्पेशल. तर माझे बाकीची सगळे घरातली आता कामं आवरली आहेत. तर सगळं आता सकाळचं रुटीन आवरलं आहे, सगळी कामं आवरलेत, फक्त माझं जेवण राहिले. सकाळी नाश्ता वगैरे नव्हता केला, आता डायरेक्ट जेवण करून शिवायला बसणार आहे. पण त्या अगोदर भाज्या निवडून ठेवायच्यात, फक्त कोथिंबीर आणि पालक आहे तो निवडून ठेवायचा आहे आणि मग बाकीचे कामं आवरायचेत. तर चला, खूप गरम होतं आहे, रात्री थोडासा पाऊस येऊन गेला, आता खूप जास्त गरम होते ना. आज मला 5 ते 6 ब्लाऊजचं टार्गेट आहे, कमीत कमी 5 तरी ब्लाऊज झाले पाहिजे. बघूयात आता लाईट टिकण्यावर आहे, किती होते किती नाही मी तुमच्याशी शेअर करतेच. तर चला, त्यानंतर म्हटलं चला आता केस वगैरे पण इचरून घ्यावे. आता दिवसभरामध्ये मी काही मेकअप वगैरे करत नाही, व्हिडिओसुद्धा माझे साधे सिंपल जसं मी राहते तसेच व्हिडिओ तुम्हाला दाखवते. काही जास्त मेकअप करून वगैरे व्हिडिओ मी बनवत नाही. आता केस वगैरे मस्त इंचरून घ्यावे म्हटलं. मी एकदा सकाळी केस इंचरून घेते आणि वरी व्यवस्थित आंबाडा बांधून घेत असते, कारण दिवसभरामध्ये कामं असतात आणि ते केस मोकळे सोडून मला कामं पण होत नाहीत. कधीतरी धुतले तरच मी वाळवण्यासाठी मोकळे सोडते, नाही तर इतर वेळी माझी वेणी बांधलेली असते किंवा वरती मी आंबाडा घालून ठेवते. आता काल मी केस धुतले होते, तर म्हटलं आज त्याचं ना छान असं तेल वगैरे लावून इंचरून ठेवून द्यावं, कारण अजून 2-3 दिवसांनी मग धुण्यात येतात केस, असं करत असते. आणि केसाला ना ऑइल मी घरीच बनवत असते. आता ते ऑइल नेमकं संपलेलं होतं, तर मी पॅराशूटच थोडंसं लावलं आणि केस बांधले. आता मी घरी ऑइल बनवणार आहे, त्याचा एक सेपरेट व्हिडिओ तुम्हाला शेअर करेलच. आणि माझे पहिले ना खूप जास्त दाट आणि खूप लांब केस होते, पण आता जसं दोन्ही मुलांच्या डिलिव्हऱ्या झाल्या ना तशी माझी थोडीशी केस पातळ झाले. त्यानंतर मग मी घरीचं ऑइल बनवायला सुरुवात केली. जसं मी पहिल्यापासूनच घरी ऑइल बनवून लावायची, पण मधल्या काळामध्ये मी बऱ्याच दिवस घरचं ऑइल न वापरता बाहेरचंच वापरलं होतं, त्यामुळे थोडीशी घरातली कामं आवरलेत. आणि आता 12:15 होऊन गेलेत, म्हणजे 12-12:30 होत आले आहेत. तर चला आता मला शिवायला बसायचे, कारण भाज्या वगैरे निवडायच्या होत्या. जेवण केलं, भाज्या निवडल्या
व्यवस्थित निसून वगैरे ठेवली. कोथिंबीर पालक खूप छान होती, मी तुम्हाला सकाळी दाखवली होती. तर मग म्हटलं निवडून ठेवा, म्हणजे कसं निवडून ठेवलं ना तर खूप दिवस छान असं टिकतात भाज्या. नाहीतर मग ते भाजीवाले पाणी वगैरे मारतात, तर मग ते आपण तसंच ठेवलं फ्रीजमध्ये गड्डी ती खराब होऊन जाते. मग एवढ्या महागाच्या भाज्या आणायच्या आणि मग त्या खराब होतात. मग त्यासाठी निवडून वगैरे छान असं डब्यात ठेवून दिलं, प्लास्टिकमध्ये किंवा डब्यामध्ये ठेवू शकता. तर चला आता आवरलं आहे आणि इकडे पण चालू केलं आहे मी. इथं मालिका चालू आहे. चला बघत बघत आता ब्लाऊज शिवायचे आहेत. तर आज मला किती ब्लाऊज शिवायचे तर कोणते कोणते शिवायचे ते तुम्हाला दाखवते. चला तर बघा, हा एक ब्लाऊज मी कट केलेला होता, ते तुम्हाला शेअर केलं होतं. पण हा ब्लाऊज मला द्यायला सध्याचा वेळ आहे आणि हा ब्लाऊज मी कट करीन म्हटलं रात्री, पण रात्री बराच वेळ लाईट गेली. त्यानंतर मग स्वयंपाक केला, मस्त आहोंना भजी खायची होती ते केले, सगळं आवरलं. आणि मग काय एवढे ब्लाऊज तर अगोदर मी कट केलेले होते, तुम्हाला दाखवते एकदा. तर बघा हे सगळे ब्लाऊज आहेत. तर हे सगळे टोटल 5 ब्लाऊज आहेत. तर कोणते कोणते किती किती मी तुम्हाला दाखवते, म्हणजे कसं तुम्हाला लक्षात येईल. तर बघा एवढे ब्लाऊज आहेत, 1 2 3 4 आणि हे एक 5 आहे. तर हे सिंगल सिंगल आहेत आणि हे एकाच मापाचे 3 आहेत. तर एवढे ब्लाऊज कट केले आणि हा एक पण केला आहे. बघूयात आता काय काय करायचं. एका ब्लाऊजला डिझाईन पण करायची आहे, ते पण शेअर करते. आणि मस्त असे ब्लाऊज शिवून घेते पटापट. बघूयात आता किती होते काय होते. त्यातच मध्ये मध्ये उठावं पण लागतं आहे, त्याच्यामुळं मग होतं आहे तसं नाही का. म्हणजे कसं कुणी आलं ते केलं की मग कस्टमर पण येत आहेत आता बऱ्यापैकी, त्याच्यामुळं सारखं आताच काही ना काहीतरी कामं सुरूच असतात. तर बघू आता तेवढे तर मी घेते करून आणि मग बोलते. चला शिवायला बसते आता मी ब्लाऊज शिवायला बसत होते, पण एक कस्टमर आलं, मग त्यांच्याशी बोलले, काही ब्लाऊज वगैरे घेतले शिवायला. पण प्रॉब्लेम असा झाला की इथं हँगरला ना हे जो ट्रायबोर्ड आहे आपला, तर त्याचं ना हे होतं ना, ते आपण त्यामध्ये मोबाईल वगैरे अडकलो, ते तर स्प्रिंग आणि ते तुटूनच निघलं बाहेर. तर आता मग ह्याचं काय करायचं बघते आता. बाकीचं तर सगळं चांगलं आहे खाली, फक्त इथं ते तुटलं आहे. आता ह्याच्यामध्येच मोबाईल आपण अडकतो आणि तेच नेमकं तुटलं. तर आता मोबाईल नेमकं आता कुठे अडका. तर ह्याच्या अगोदरचा पण एक ट्रायबोर्ड होता माझा, तर तो सुद्धा हे असा एक पाय तुटला त्याचा. पण तो आपण कुठे ठेवू शकत नाही, म्हणजे फक्त सेफ जागेवर जे ठेवू शकतो, मशीनवरती वगैरे नाही ठेवू शकत. तर आता हेच सुद्धा तुटला, त्याच्यामुळं मला आता कटिंग स्टिचिंगचे सुद्धा व्हिडिओ बनवता येणार नाहीत. कारण तो त्याच्यावरच मी मोबाईल अडकायची, तेव्हाच व्हिडिओ कुठं बनायचा. तर आता काय करावं ते सुचना गेले मला. तर बघू आता ह्याचं मी हे वरचं फक्त मागवते एक आता. बघतो ऑनलाईन सर्च करून मिळालं तर. तसं आहे ऑनलाईन, मी बघितलेलं होतं याच्या अगोदर पण त्याच्यामध्ये 2 यायला पाहिजे होते. मला वाटतं आलेत होते का काही, की मला बघावं लागेल, असेल कुठं तरी ठेवलेलं किंवा तो तरी मग मी यूज करते. तर बघू. तर चला आता एवढं तरी करून घेते, बघते कुठंतरी सापडते. त्याच्यासोबत आहे ना ट्रायबोर्डसोबत एक एक्स्ट्रा आलेलं होतं, ते मला नंतर ते सापडलं आणि मग मात्र मग मी मोबाईल हँगरला लावला. कसं तरी लावला, कारण ते सुद्धा साईजनुसार नव्हतं, थोडंसं वेगळं होतं. तर 2 आली होती, एक वेगळं एक्स्ट्रा आलं होतं त्याच्यासोबत ज्यावेळेस मी घेतलं होतं. आता 1 वर्षाखाली घेतलं होतं, खूप दिवस झाले त्याला, बऱ्याच दिवस ते टिकलं. पण आता कसं सारखंच मोबाईल लावायचा काढायचा, मग त्याच्यामुळं ते शेवटी प्लास्टिक आणि कडक असतं आणि स्प्रिंग असतात त्यामध्ये, ते त्याच्यामुळं ओढल्यामुळं तुटून पण जाऊ शकतं. तसं तुटलं ते. दुसरं होतं, मग लावलं कसं तरी जुगाड केला, मोबाईल हँगरला लावला आणि ब्लाऊज शिवायला बसले फायनली. आणि मालिका बघत बघत चाललं होतं माझं इथं काम. आणि मग काय ब्लाऊज शिवायला बसले आणि 3 ब्लाऊज एका मापाचे होते आणि ते पण मोठं माप होतं, जवळजवळ 42 साईजचं माप होतं. आणि ह्याच असेच ब्लाऊज होते सेम, ते 44 साईजचं माप होतं त्यांचे, ते त्या दिवशी दिले होते. आणि तुम्हाला वाटेल की सेम ब्लाऊज आहेत, म्हणजे तेच दाखवते का काय, तसं नाही. तर दुसरे पण होते, म्हणजे आता एका घरचे जर ब्लाऊज असेल तर सेम साड्यामध्ये असले तर 2 ब्लाऊजचे 3 ब्लाऊज एकसारखे असतात, त्याच्यामुळं समजून घेताना मला माहिती तुम्हाला. तर मग त्यानंतर काही मग बॉबिन वगैरे भरले आणि लगेच शिवायला बसले. तर माझे ना फक्त 3च ब्लाऊज झाले, कारण लगातार 2-3 कस्टमर आले आणि मग त्यामध्ये बराच वेळ गेला माझा. आणि असं काय होतं, आता ज्यावेळेस रिलेटिव्ह कस्टमर असतील आपले नातेवाईक, त्यावेळेस मग गप्पा
काय भरपूर रंगतात. मग त्याच्यामुळे मग येऊन बसले की मग आपल्याला मग कामही जास्त सुधरत नाही. मग जेवढं होईल तेवढं ठीक आहे म्हटलं चला, असं कधी असा कसा टाईमपास होतो. आणि माझं असं असतं की काम म्हणजे काम केलंच पाहिजे. जेवढं आपलं रुटीन ठरलेलं असतं तेवढं मला करायला आवडतं. आणि ते कंप्लीट झालं ना की संध्याकाळी एक सुकून वाटतं आणि असं वाटतं की आजचं माझं काम पूर्ण कंप्लीट झाले. पण कधी कधी हो जसं ठरवलं असतं तसं अजिबात होत नाही. कधी लाईट जाते, कधी कस्टमर भरपूर वेळ घालवतात किंवा इतरही काही गोष्टी आपल्या निघतात. म्हणजे काही घरातली कामं असतात एक्स्ट्राचे किंवा एक्स्ट्राचे. मी घरातले कामं तर ठरूनच करते, रोजचं असं काही करत नाही. जे आहे रोजचं रुटीन तेवढंच करते. आणि बाकीचं पण परत कुणाला तरी अर्जंट ड्रेस अल्टर करून लागतो, त्यासाठी पण मग बराच वेळ जातो. शिवून झाला होता माझा आता हे. आणि त्याला भूक लागली म्हणजे थोडीशी भूक लागली, मग मस्त मुरमुऱ्याची भेळ बनवून खाल्ली. आणि त्यानंतर आहे ना 1-2 कस्टमर आले होते, तर इतक्या सगळ्या साड्या आणि ब्लाऊज आहेत त्यांचे. तर आता हे काही डेली यूजच्या आहेत साड्या, तर भरपूर अशा साड्या आहेत, दाखवते मी तुम्हाला. 4 साड्या आहेत आणि 3-4 ब्लाऊज आहेत शिवायचे. तर हे सगळं आलं होतं. तर मग कस्टमर म्हणलं तर आता काही इथं आमचे नातेवाईक पण असतात, त्यामुळं मग आले की गप्पा गोष्टी बराच वेळ चालतं. आणि त्या मग बराच वेळ बसले. मग त्यांना बोलत बोलत मी अर्धा ब्लाऊज कंप्लीट केला आणि शिवून झाला होता. आणि आत्ता वाजले 4. आता माझा असा कधी कधी टाईमपास होतो, तर 4 वाजलेत, पण तरीसुद्धा मी 2 ते 3 ब्लाऊज आता कंप्लीट करणार आहे. कारण मला ते ब्लाऊज द्यायचे आहेत संध्याकाळपर्यंत. सो आता डायरेक्ट मी शिवल्याच्या नंतरच तुम्हाला दाखवते. चला भेटू पुढं. त्यानंतर माझा हा शेवटचा ब्लाऊज चाललेला आहे. तेवढे माझे ब्लाऊज झाले होते अगोदरच. आणि हेच मग डायरेक्ट संध्याकाळच्या वेळेला मग जवळजवळ आता सूर्य मावळत आला होता आणि सूर्य इतका चमकत होता समोरून खिडकीवर, त्यामुळे व्हिडिओसुद्धा बघा असं धुरकट आलेला आहे. तरी पण मग तो मी ब्लाऊज कंप्लीट करून घेतला. सोनूनं शूट घ्यायला सुरुवात केली, कारण सोनू आली होती शाळेतून, तिचं सगळं आवरून झालं होतं. तर म्हटली मग मी थोड्या वेळ व्हिडिओ धरते. तर मग हे बघा अशा पद्धतीचे हे ब्लाऊज शिवलेले आहेत. मस्त असा कट घेतलेला आहे बाहीला आणि त्यानंतर बॅकला मटका गोळा करून लटकन बसवलेले आहेत आणि सिंपल आहे. आणि तो एक होता, तो पण मस्त असा बोटनेक ब्लाऊज केलेला आहे, गुलाबी ब्लाऊजचा. तर बोटनेक डिझाईन केलेली आहे बॅकला. तर 3 ब्लाऊज तर माझे रेडी झाले, पण ह्यातले 2 राहिले होते. तर म्हटलं जाऊ दे आता ते उद्या करूयात, कारण त्यातले सुद्धा एक ब्लाऊज फुल डिझायनर होता, बोटनेक डिझाईन होती आणि पोटली वगैरे बनवायची होते ना. आता संध्याकाळचे जवळजवळ 5:30-6 वाजत आले होते. तर म्हटलं आवरावरी करून घ्यावी, कारण मला ब्लाऊजला हुक पण लावायचे होते आणि उद्याची ब्लाऊजची कटिंग पण करायची होती. परत संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे हे सगळं तर रोज असतंच. तर मग म्हटलं जाऊ दे आता, खूप कंटाळा पण आलेला होता. तर मग सगळं आवरून घेतलं, हुक वगैरे लावून घेतले ब्लाऊजला अगोदर. ते काय मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलं नाही, शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलं होतं कालच. आणि मग त्यानंतर मग काही साड्या आलेल्या होत्या ना आज, त्या म्हटलं पहिलं ब्लाऊज पीस कट करून घ्यावं. आता एक जणीच्या डेली यूजच्या 4 होत्या, त्या आता मी बाजूलाच ठेवून दिल्या, कारण त्या म्हटल्या काही मला एवढं लवकर अर्जंट लागत नाही. पण ह्या ताईंना अर्जंट लागत होते 2 ब्लाऊज आणि 2 साड्या. तर ते त्यांच्या अगोदर कटिंग करून घेतले. म्हटलं उद्याच्याला मैत्रिणीकडे अस्तर आणण्यासाठी पाठवावे. तर म्हटलं अगोदर ते ब्लाऊज पीस कट करून घ्यावे, कारण मग सकाळी सकाळी कधी कधी अस्तर आणण्यासाठी जात असतात. तर मग त्याच्यामुळे काय होतं, मग मी स्वयंपाकामध्ये असते, मग ब्लाऊज पीस कोण कट करून घेणार साडीमधला, परत साडीला घडी कोण घालणार. मग त्यापेक्षा आपलं काम अगोदर सोपं करून दिलं ना, तर कॅरीबॅग हातात द्यायची, मग ते पटकन घेऊन येतात. तर मग अशा पद्धतीने मग मी ब्लाऊजचं कटिंग करत होते. तर आजचा हे डेली रुटीनचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? थोडक्यात थोडं रुटीन दाखवलेलं आहे. पूर्ण एखाद्या दिवशी मी पूर्ण डिटेलमध्ये शूट करेल आणि मग ते सुद्धा तुम्हाला दाखवेल. आज बऱ्याचसं काम झालं आहे, 3 ब्लाऊज माझे झाले आणि काही उद्याच्या ब्लाऊजची तयारीसुद्धा झाली. पण तरीसुद्धा मला वाटत होतं ते दोन्ही ब्लाऊज कंप्लीट करावे, पण कधी कधी वेळ जातो असा कस्टमरमध्ये, त्याच्यामुळं मग काय हे होतं. चला असो. तर मग व्हिडिओ आजचा कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू आपण अशाच एका उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.